शनिवारी 28 फेब्रुवारीला मिडल ईस्टमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली। इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीनं थेट इराणवरती हल्ला चढवला। अमेरिकेनं इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं। या हल्ल्यांना इराणनंही जोरदार उत्तर दिलं। इराणकडून अमेरिकेच्या अनेक एअर बेसेसवरती अटॅक झाला। इस्रायलमध्येही मिसाईल डागण्यात आले। यामध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झालाय। पण अमेरिकेच्या एका हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची बातमी सुद्धा आली आहे। याबाबतची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। तसंच इराणच्या मीडियानं सुद्धा याची पुष्टी केली आहे। खामेनेईच्या हत्येचा बदला म्हणून लवकरच आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करणार असा इशारा इराणी सैन्यानं दिला आहे। दुसरीकडे मिडल ईस्टमधल्या दुबईवरती सुद्धा हल्ले झाले असून जगातली सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाला रिकामं करण्यात आलंय। नेमकं काय घडतंय? इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांचा मृत्यू कसा झाला? दुबईचा बुर्ज खलिफा का रिकामा करण्यात आला? खामेनेईच्या मृत्यूचा बदला इराण कसा घेणार? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी खामेनेई यांच्या मृत्यूबाबत जाणून घेऊ। इराणच्या सरकारी मीडियानं अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली। रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेनं हल्ला करण्याच्या काही काळ आधी खामेनेई आणि त्यांचे दोन वरिष्ठ सल्लागार अली लारेजानी आणि अली शामखानी हे एका सुरक्षित ठिकाणी भेट घेत होते। इस्रायल आणि अमेरिकेनं त्या ठिकाणी हल्ला करून खामेनेई यांचा खात्मा केला। इस्रायलच्या सैन्यानं सुद्धा खामेनेई मारले गेले असल्याचं म्हटलंय। इस्रायली मीडिया वायनेट न्यूजच्या रिपोर्टनुसार खामेनेई इराणची राजधानी तेहरानमध्ये एक मीटिंग घेणार होते। या मीटिंगची माहिती इस्रायली गुप्तचरांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्यांनी हल्ला केला। या मीटिंगचं ठिकाण उघड करण्यात आलेलं नाही, मात्र ते तेहरानमध्येच आहे आणि खामेनेई सुरुवातीच्या हल्ल्यातच मारले गेलेत याची पुष्टी झाली आहे। द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर संस्था अशा मीटिंगच्या शोधातच होते, ज्या मीटिंगमध्ये इराणचे सर्वोच्च नेते उपस्थित असतील। ही संधी त्यांना शनिवारी मिळाली। इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराणमध्ये 3 महत्त्वाच्या मीटिंग झाल्या, ज्यामध्ये खामेनेई यांची उपस्थिती होती। ही संधी साधून हल्ला करण्यात आला। इस्रायलच्या फायटर जेट्सनं खामेनेई यांच्या घरावरती तब्बल 30 बॉम्ब टाकले, ज्यात त्यांच्या घराची इमारत पूर्णपणे नष्ट झाली। सीबीएसच्या रिपोर्टनुसार या हल्ल्यामध्ये जवळपास 40 इराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। यामध्ये खामेनेई यांच्यासह त्यांच्या जवळचे सल्लागार अली शमखानी, कमांडर मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अजीज नसीरजादेह यांचा समावेश आहे। सगळ्यात आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा केला होता। ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकून म्हटलं की इतिहासातल्या सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनेई यांची हत्या करण्यात आली आहे। इराणच्या लोकांना तसंच अमेरिका आणि जगभरातल्या देशांना न्याय मिळाला आहे। इराणी मीडियानं सुद्धा खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे। खामेनेई यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून कुराणची एक आयात पोस्ट करण्यात आली। सरकारी मीडियाच्या दाव्यानुसार हल्ल्यामध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नात आणि सून यांचाही मृत्यू झालाय। इराणी मीडियानं दावा केलाय की खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। याशिवाय 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। रविवारी सकाळी इराणी सैन्यानं खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली। सैन्यानं त्यांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त केलाय। इराणी सैन्यानं म्हटलं की त्यांनी एक महान नेता गमावला। सैन्यानं खामेनेई यांना शहीद म्हणून दर्जा दिलाय। सैन्यानं आपल्या निवेदनात म्हटलं की खामेनेई यांनी इराणची आणि इस्लाम धर्माची सेवा केली। त्यांच्या बलिदानानं हे सिद्ध होतं। इराणी सैन्यानं खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचं म्हटलंय। या हल्ल्यांसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही असा इशारा इराणी सैन्यानं दिला आहे। इराण आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला सुरू करेल असं इराणी सैन्यानं म्हटलं आहे। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी महिला रस्त्यावरती शोक व्यक्त करतानाचे फोटो समोर आले आहेत। मात्र दुसरीकडे देशाच्या काही भागांमध्ये जल्लोष साजरा होत असल्याच्याही बातम्या आहेत। वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार अमेरिकेनं सौदी अरेबियाच्या इशाऱ्यावरून इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला। रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचं गेल्या 1 महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अनेकदा फोनवर बोलणं झालं। त्यांच्याकडून इराणवरती कारवाई करण्याचा आग्रह करण्यात आला होता। या दाव्यावरती सौदी अरेबियाकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्ता चालवण्यासाठी 3 सदस्यांची तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये इराणचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि गार्डियन काउन्सिलमधले एक धर्मगुरू यांचा समावेश आहे। नव्या सुप्रीम लीडरची निवड होईपर्यंत हे 3 जण इराणची सूत्र चालवणार आहेत। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार खामेनेई यांचे चिरंजीव मोस्तबा खामेनेई यांची इराणचे नवीन सुप्रीम लीडर म्हणून निवड झाली आहे, पण अजून याची अधिकृत पुष्टी झालेली नाही। अयातुल्ला खामेनेई यांनी 26 सप्टेंबर 2024 रोजी मोस्तबा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती। सततच्या आजारपणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता। खामेनेई यांनी स्वतः इराणी असेंब्लीच्या
असेंब्लीच्या 60 सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यांना गोपनीय पद्धतीने उत्तराधिकारी ठरवण्यास सांगितलं होतं. असेंब्लीनं मोस्तबा यांच्या नावाला एकमतानं सहमती दिली. आता अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोस्तबा खामेनेई हेच इराणचे सर्वोच्च लीडर बनू शकतात, पण अजून याची पुष्टी झालेली नाही. याशिवाय अहमद वाहिदी यांची इराणचे नवे सैन्यप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. वाहिदी हे इराणच्या सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेत्यांपैकी एक मानले जातात. ते याआधी इराणचे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. इंटरपोलनं आधीच त्यांच्या विरुद्ध रेड नोटीस जाहीर केली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आता इराणनं संपूर्ण मिडल ईस्टवरती हल्ले चालू केले आहेत. इराणी सैन्य इस्रायलसह कतार, जॉर्डन आणि UAE वरती वारंवार हल्ले करतोय. अबुधाबीच्या जायद इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ एक मोठी घटना घडली. या ठिकाणी इराणी ड्रोन पाडण्यात आले, ज्यात एका एशियन नागरिकाचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी आहेत. इराणनं दुबईमध्ये असलेली जगातली सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफाला सुद्धा टार्गेट केलाय. बुर्ज खलिफा जवळून धूर निघत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेत. हे व्हिडिओ इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्यांचे आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की बुर्ज खलिफा जवळून अचानक मोठा धूर निघायला लागला, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या हल्ल्यानंतर बुर्ज खलिफाला रिकामं करण्यात आलं. इराणच्या हल्ल्यानंतर दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट काही काळासाठी बंद करण्यात आलंय. हे जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक मानलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार दुबई एअरपोर्टवरून 280 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली. तसंच 250 पेक्षा जास्त उड्डाणं उशिरानं होत आहेत. इराणच्या हल्ल्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र उड्डाणासाठी असुरक्षित असल्याचं म्हटलंय. आता खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण आणि अमेरिकेतलं युद्ध प्रचंड भडकलंय. इराणनं बदला घेण्याचं जाहीर केलंय. इराण फक्त अमेरिकेचे एअरबेसेसच नाही तर मिडल ईस्टमधल्या देशांवरतीही हल्ला करतोय. अमेरिका आणि इस्रायलकडून सुद्धा याला जोरदार उत्तर दिलं जात आहे. आता खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण, अमेरिका आणि इस्रायलचा कसा बदला घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इराण खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला कसा घेईल? हे युद्ध आता कुठपर्यंत जाईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.